इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे। या महापुरामुळे अनेक गावातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। या पुरात जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत। त्यांना एक हात मदतीचा म्हणून BS बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने फळ, पाणी, नाश्ता, जेवण समसापूर हत्तूर या भागात वाटप करण्यात आले। यामध्ये इम्रान सालार, बाबर सालार, आतिक भाई शेख, नयूम सालार, जमो भाई सालार, अमन बागवान, मुस्तकीम सोनू, अमन बार्शीकर, सकलैन शेख, मुस्तकीम शेख, मजहर चौधरी, हाजी सय्यद, सद्दाम सय्यद आदी जणांनी परिश्रम घेतले। मौजे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सीना नदीनं रौद्र रूप धारण करून संपूर्ण गावाला वेढा घालून यामध्ये माझ्या मतानं 200 ते 400 घरं पाण्याखाली बुडालं होतं। त्यामुळे अनेकांचा संसार बाहेर पडलेला आहे आणि नागरिक हवालदिल झालेले आहेत। त्याबद्दल आमचेच गावचे खातेदार रहिवासी म्हणजे ते का बाहेरचे नाही, आमचेच गावचे आहेत। सोलापूर राहिला असल्या पण ते आमच्याच गावचे खातेदार आहेत, त्यांचं शेत आहे। आणि विशेषतः म्हणजे या सालार शेडचं मागील मी 10-15 वर्षापासून ऐकत आहे की कुठल्याही संकटकाळी धावून जातात। सोलापूरमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, कारण गोरगरिबासाठी ते झटतात। गोरगरिबांचे कैवार आहेत हे मी म्हणजे मला शेठ मी पण सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उपप्रमुख आहे म्हणून मला सगळं तुमचं माहिती आहे आणि मी नई जिंदगीमध्ये मुख्याध्यापक असल्याने तुमचं सगळीकडचं मला माहिती आहे। विशेषतः म्हणजे गावचे रहिवासी आहे आणि या सालार शेठनं आमच्या गावाला म्हणजे नागरिकांना पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे मी आत्ता नुकताच टेस्ट करून बघितलो म्हणजे दाल चावल वगैरे मसाला राईस वगैरे अगदी 1 नंबर क्वालिटीचं। काही लोक काय करतात एक साधा तांदूळ घेऊन राईसवर करतात, मात्र शेठनं असं केलं नसून चांगलं तांदूळ वापरून चांगलं प्रकार पदार्थ वापरून ते चांगल्या तऱ्हेचं दाल चावल किंवा मसाला राईस केलं आहेत। आता आमचे ग्रामस्थांनी प्रतिष्ठित मंडळी देखील ते चव घेतलेले आहेत। त्यांनी सांगत आहेत की चांगलं चांगलं केलेले पदार्थ आणि असंच मी सहकार प्रेम या सालार शेडचं आमच्यावर राहावं आणि सालार आमच्या ग्रामपंचायत मेंबर सर्जेराव बन्ने आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही यात्रेमध्ये पण मी बघितलो, यात्रेमध्ये पण तुम्ही वर्गणी देता आणि कुस्ती लावता, असं अनेक प्रकारचं करता। असंच प्रेम असंच आमच्या हत्तूर गावावर तुम्ही सहकार करत राहावं असं म्हणून मी तुम्हाला आमच्या हत्तूर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि धन्यवाद। माझे नाव अमित डोंगरे, राहणार समसापूर, तालुका उत्तर सोलापूर। आमच्या गावात अशी परिस्थिती झालेली आहे, पाण्याने साहब ने हमारे गांव को खाने का आमंत्रण हो, खाना ला के दे ले सब लोगों को। उन तरफ आम तरफ से उनको आभार मानता हूँ। इसलिए हमारे पर आशीष कृपा रहेंगी तुम्हारी, इतना बोल के मैं ये करता हूँ।